आपलं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत शिल्लक राहिलेल्या इडली पासून छान असा नाश्ता। हे बघा, ह्या माझ्याकडे इडल्या एवढ्या शिल्लक राहिलेल्या आहेत, त्यांना मी छान असा तडका देऊन सुंदर असा नाश्ता बनवणार आहे। त्यासाठी मी इथं 2 कांदे कापून घेतले, इथे थोडेसे आता वटाण्याचे सीजन असल्यामुळे वटाणे घेतले, इथं कांदा पात, इथं शिमला मिरची, इथं टोमॅटो, हिरवा कोथिंबीर आणि कढीपत्ता एवढ्याच साहित्यात मी छान असा आता नाश्ता इडली पासून तयार करणार आहे। तर एक नवीन पदार्थ आहे, तर मी ट्राय करून बघते, तुम्ही पण नक्की ट्राय करा। तर मी ह्या इडल्या कापून घेते। इडल्या मी छान अशा कट करून घेतले आहेत। याला आपल्याला फक्त आता एक तडका देऊन फोडणी काढायची। तर मी आता याला फोडणी देते। कढईमध्ये छान असं तेल गरम करून घेतलेलं आहे, त्यामध्ये सर्वात आधी आपल्याला घालायचं थोडंसं जिरं। जिऱ्यामुळे छान लागते। आपल्याला जिरं घालायचंय, त्यात आपल्याला घालायचं त्यानंतर कढीपत्ता। कढीपत्त्यानंतर ते आपल्यामध्ये घालायचे आपल्याला कांदा। तुमच्या आवडीनुसार कांदा तुम्ही घालू शकता, थोडा जास्त घातला तर टेस्ट छान लागेल, म्हणून 2 कांदे त्यामध्ये घालायचे म्हणजे छान होते। आणि कांदा छान आपल्याला फ्राय करून घ्यायचे। कांदा आपला थोडासा छानसा फ्राय झालेला आहे, त्यामध्ये आता आपल्याला कट केलेला टोमॅटो आणि शिमला मिर्च वगैरे सर्व भाज्या टाकून घ्यायच्या। तर मी सुरुवातीला शिमला मिर्च टाकली, थोडीशी कांद्याची पात टाकलेली आहे, एक कापलेला टोमॅटो आणि त्यामध्ये थोडेसे घालणार आहे वाटाणे। त्यासाठी एवढे वाटाणे एवढं मी छान आता एक झाकण ठेवते 5 मिनिटं आणि याला छान अशी वाफ काढून घेते। आणि मग त्यामध्ये आपण सुके मसाले ॲड करणार आहोत। हे बघा, छान असं आणि आता एक 5 मिनिटं याला वाफ काढून घेते। बघा, कांदा, टोमॅटो, शिमला मिर्च आणि कांदा पात टाकून आपण एक 5 मिनिटं वाफ काढून घेतलेली आहे। यामध्ये आपण आता सुके मसाले घालणार आहोत। त्यात आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे, का तर आपण इडलीमध्ये मीठ टाकलेलं आहे, त्यामुळे यात अगदी थोडं मीठ, थोडंसं 1 चमचा लाल तिखट चवीप्रमाणे आपल्या, यामध्ये 1 चमचा हळद आणि 1 चमचा कांदा लसूण मसाला आणि ही आपली धनपूड एवढं घालून आपल्याला छान असा कांदा फ्राय परतून घ्यायचा। छान लागते खायला आणि खायला पण टेस्टी, त्यामुळे असे छानसं परतून घ्यायचं। छान असं सर्व मसाले टाकून परतून घेतलंय। यामध्ये आता आपल्याला घालायचे आहेत कट केलेली आपण इडली। आपण इडलीचे छान असे कट करून घेतले होते, यामध्ये आपल्याला टाकायचे आणि आता आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे। हे बघा, सर्व इडलीचे तुकडे करून मी छान असे यामध्ये फ्राय करून घेतलेले आहेत। आता आपली इडली जेमतेम तयार आहे, तरी सुद्धा आपण एकीला वाफ काढायची आहे। वाफ काढण्यापूर्वी आपण त्यामध्ये आता वरतून कोथिंबीर ऍड करणार आहोत। छान असं आपल्याला हिरवा कोथिंबीर ऍड करायचं आहे आणि ऍड केल्यानंतर गॅस कमी करून त्यावर एक 5 मिनिटं झाकण ठेवायचं, म्हणजे वाफेने टेस्ट छान येणार। तर मी एक 5 मिनिटांनी तुम्हाला दाखवते। सर्व साहित्य टाकून एक 5 मिनिटं आपण वाफ दिलेली आहे। हे बघा, वाफ छान अशी आलेली आहे। तर आता आपल्याला फक्त मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स केल्यानंतर मी तुम्हाला बाउलमध्ये काढून दाखवते। हे बघा, इडली पासून अगदी नवीन आणि टेस्टी असा छान झटपट असा नाश्ता आपला तयार आहे। खायला पण खूप टेस्टी लागतो आणि बनवायला अगदी सोपा आहे। तर तुमच्याकडे इडली जेव्हा जेव्हा होईल तेव्हा शिल्लक असलेल्या इडली पासून तुम्ही असा छान नाश्ता बनवू शकतात, किंवा ताजे इडली पासून पण तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही बनवू शकतात। आपण सॉस बरोबर मेयोनीज किंवा हे दह्यामध्ये मी तिखट मीठ मिक्स केलेलं आहे, तर हे दह्याबरोबर तुम्ही असा छान नाश्ता एन्जॉय करा। आणि माझे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू सो मच, बाय।